नमस्ते. मी कॉम्रेड हनुमंत कोळी, आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियन जिल्हा संघटक. मी सांगली जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तकांना मी आवाहन करतोय की आपली जी मानधनवाढ आहे ती मार्चमध्ये शासनाने डिक्लेअर केली. आशानं 5,000 आणि गटप्रवर्तक 1,000 रुपये. त्या गटप्रवर्तक 1,000 रुपये डिक्लेअर केलं तर बऱ्याच गटप्रवर्तक या वाढीव मानधनावर नाराज आहेत. म्हणून परत एकदा लोकसभेचं इलेक्शन चालू होतं, त्यामुळे आपल्याला काही करता आलं नाही. आता त्यानंतर इलेक्शन संपलेलं आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन आता चालू झालेलं आहे. 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये आपले जे गटप्रवर्तक प्रलंबित मानधनवाढीचा जे प्रस्ताव आहे त्या प्रस्तावासाठी आपल्याला सरकारशी आता चर्चा करायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे सरकारच्या विरोधात. कारण का येणाऱ्या 4 महिन्यात परत आणि विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे. परत गटप्रवर्तक प्रश्न आहे असा आणि मागं पडणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तकांनी 2 जुलैला आझाद मैदान येथे 1 दिवसीय छत्री आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तकांनी या आंदोलनासाठी 100% आपली भागीदारी केली पाहिजे. आता नाही तर परत कधीच नाही. तुम्ही आला, कारण तुमची एकतर संख्या आहे राज्यामध्ये 3,500 ते 4,000च्या आसपास गटप्रवर्तकांची संख्या आहे. त्यामुळे सरकारवर प्रेशर जर आणायचं असेल तर सर्व गटप्रवर्तक त्या आंदोलनाला आल्या पाहिजेत. तरच सरकारवर आपला प्रेशर पडेल, आपल्या मानधनात वाढ होईल. 1 दिवसासाठी 1 दिवस आपल्यासाठी 1 दिवसासाठी 100% आलं पाहिजे. 1 तारखेला संध्याकाळी मिरज रेल्वे स्टेशन येथून आपल्याला मुंबईला जायचं आहे. येताना सर्वांनी छत्र्या घेऊन यायचं आहे. परत पाऊस मुंबईमध्ये भरपूर पाऊस आहे. पावसाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी रेनकोट, छत्री सर्वांनी घेऊन आलं पाहिजे. आणि या आंदोलनात मी जाणार, प्रश्न माझा आहे. त्यामुळं सर्वांनी या आंदोलनासाठी 1 दिवशी छत्री आंदोलनासाठी सर्वांनी गटप्रवर्तकांनी मुंबईला आलं पाहिजे. तरच आपला प्रश्न सुटणार आहे, अन्यथा सुटणार नाही. परत इलेक्शन लागेल, परत 4 महिने वाट बघावं लागेल. नवीन सरकार कोणाचं स्थापन होईल, त्यानंतर आपला प्रश्न कधी मार्गी लागेल हा प्रश्न आहे. आत्ताच जे पाहिजे असेल तर आत्ताच आपल्याला मिळणार आहे, परत मिळणार नाही. त्यामुळं सर्वांनी न चुकता, माझी जबाबदारी आहे, माझ्या प्रश्नासाठी मी येणार आहे, यासाठी सर्वांनी आलं पाहिजे. ही आमची संघटने वतीनं कळकळीची नम्र विनंती आहे. कुणीही कारण सांगू नका, कारण आम्हालाही फार अडचणी आहेत, तरीही आम्ही तुमच्यासाठी तिथे लढत असतो. त्यामुळे आपली जबाबदारी म्हणून सर्वांनी आलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि उद्या संध्याकाळी 8 पर्यंत मिरज रेल्वे स्टेशनवर सर्वांनी हजर राहायचं आहे. तिथून आपल्याला मुंबईला मोर्चासाठी जायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.